कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आज खूप मजा आली ना। आई बाबा बोलले की तू पण आमच्यासोबत आईस्क्रीम खायला येणार। हो, सगळं घ्यायचं। मी घरी आईला काहीच नाही सांगितलंय। ती माझी वाट बघत असेल। कशाबद्दल सांगितलं नाही? मला आनंदी म्हणत होत्या की इथून आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय। मगाशी माझी फजिती करत होती, आता तुमची करतीये। आनंदी, बाबा मला भावनाई बरोबर माझं फेवरेट आईस्क्रीम खायचंय। चला ना। प्लीज भावनाई, प्लीज। हो चालेल, मी माझी पर्स घेऊन येते। ड्रायव्हर घेऊन येईल। या। हो हो हो, हळू हळू हळू। बाबा मला माझी फेवरेट आईस्क्रीम पाहिजे। हो का? अगं त्यासाठीच तर आलोय आपण। पण त्यासाठी तुला काय करावं लागेल माहितीये? मग तुला स्वतः जावं लागेल तिकडे। त्या काउंटरवर तो माणूस दिसतोय ना, तुझ्या फेवरेट आईस्क्रीमची ऑर्डर द्यावी लागेल। एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या भावनाईसाठी सुद्धा। आणि मला खात्री आहे तुला आवडणार आईस्क्रीम तुझ्या भावनाईला सुद्धा नक्की आवडेल। हा? तुम्ही बसा। पण ती एकटी? ती करेक्ट ऑर्डर दिली बघाच। अंकल, हा बाळा, 2 आल्मंड चॉकलेट आईस्क्रीम। तुम्ही खूप चांगले बाबा आहात। का बरं? असं का वाटलं तुम्हाला? अचानक कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही? काय झालं? आपल्या मुलांना वाढवायचं म्हणून वाढवणारे वडील आणि त्या मुलांना जबाबदारीनं मोठं करणारे बाबा, याच्यात फरक असतो। आणि माझे बाबा अगदी तुमच्यासारखे। त्यांनी आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवली आणि आईने आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहायचं ते दाखवलं। माझ्या बाबांनी आम्हाला स्वावलंबी बनवलं आणि आईने कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते शिकवलं। आपलं लग्न झाल्यावर मी त्यांना खूप मिस करेन। डोंट वरी, आमच्या घरचे खूप चांगले आहेत, तुमची व्यवस्थित काळजी घेतील। तुमच्या घरचेच नाही, तुम्ही खूप चांगले आहात श्रीकांत। प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या बाबांसारखा आपल्याला जीव लावणारा, आपली काळजी घेणारा मुलगा मिळावा। आणि माझं हे स्वप्न लग्नाआधीच पूर्ण झालंय। बाबा हात। रंग है नवे नवे, दुनिया है नई नई, दिल में जैसे तितलियों के सैकड़ों है पर लगे, हंसते हंसते ख्वाब से जैसे कोई जगे, ख्वाबों में भी ख्यालों में भी एकटी असे नमी
असेच तोही सोबती रंग हे नवे नवे दुनिया है नई नई मॉर्निंग्स आर जस्ट मैजिकल शामें भी है सुरमई अरे दादा हे काय काय आणि मला सोडून आलास कमाल आहे यार. ए काय करतोय? सिगरेट घेतोय. अरे मग ही आहे ना. हा हा म्हणजे शेअर करायची. काय यार दादा माझीच सिगरेट मला द्यायची पण नाही नवीन पेटू पण द्यायची नाही काय. तुझी. हा मग हा तुझ्या बायकोच्या पैशांची सिगरेट बरोबर. दादा हा? तर ठीक आहे रे जाऊ दे. ही सिगरेट मी पितोय ना. ठीक आहे या सिगरेटचे पैसे मी देईन तुला. किती होतात? 9 रुपये दिले तुला. दिलेस तू पैसे दिलेस. हा. बरं ते सिगरेटचं सोड. मला सांग भावना ताईच्या लग्नासाठी किती पैसे देणार आहेस? नाही रे भावनाच्या लग्नासाठी मला पैसे नाही देत. बरं का म्हणजे काय आहे दर महिन्याला घर खर्चासाठी मलाच पैसे द्यावे लागतात ना. त्यामुळे पैसे साठले नाहीत माझ्याकडे. नाही तरी पण मी मित्राकडून 10,000 रुपये एक्स्ट्रा मागणार आहे. म्हणजे उसने मागणार आहे. ते बघूया ते करेन बाबांना पुढे. नाही हे घे. मी 20,000 रुपये देणार आहे. तू तू अरे दादा खरंच. अरे खरंच आणि सोबत माझं बोलणं झालंय. ती तयार सुद्धा आहे. तू टेन्शन नको रे घेऊ. हा अजिबात टेन्शन नको घेऊ. आपले तीर्थरूप आपल्याकडे पैसे मागणारच नाही. कळलं. पण आपणच आपलं स्वतःहून थोडेसे पैसे करायचे समोर. झालं होईल अशा नाही म्हणजे थँक्या. हे हरीश हा म्हणतोय आपण इथे सिगरेट पितोय हे घरात जाऊन सांगणार आहे. हे बघ आम्ही सिगरेट पितोय हे जर सांगितलं ना आम्ही दोघंही तुला बघून घेऊ. कळलं का? हा. हा. काय काय बोलतोय रे हा? आत्ता कसं कळेल तुला हा काय बोलतोय ते? अरे हा म्हणतोय तू भावना ताईच्या लग्नासाठी पैशाची मदत कर आई बाबांना. काय रे बरोबर ना? अच्छा मी पण. अरे मग हेच तर सांगत होतो मी दादाला. तुझ्याकडे बघतो नंतर. थांब जरा. काय रे व्यंक्या तुला आठवतंय ना आमच्या तीर्थरूपाने तुला इकडे कसं आणलं ते आठवतंय ना? गेला की नाही? मग त्यांचे उपकार फेडायची हीच तर वेळ आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.